नाही, खरं तर आमची प्रमुख मागणी अशी होती की अप्पर जिल्हाधिकारी सी संजय शिंदे हे कोल्हापुरात साधारण 8 ते 10 वर्ष कार्यरत आहेत. म्हणजे इथं ते होते, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर होती इथं, त्यानंतर RDC झाले, नंतर अप्पर जिल्हाधिकारी झाले, मग थोडे हा भाग सोडून परत कोकणात गेले, परत इथं आले, परवा गेले, परत इथं आले. म्हणजे हे शासनाचे अधिकारी आहेत का कुठल्या आपल्या लोकप्रतिनिधींचे ते आपले म्हणतो ना मीडिएटर आहेत? काही लोक लँड माफिया जे आपले आहेत आपल्या कोल्हापुरात काम करणारे त्यांचं काम करतायत का का दलालांचं काम करतायत? खरोखर हे शासनाचे अधिकारी आहेत का? 10 वर्षे इथं कार्यरत असताना प्रत्येक गोष्ट त्यांची वादग्रस्त घडलेली आहे. आता त्यांना कोल्हापूरच का आवडतं? महाराष्ट्रात अन्य कोण अधिकारी नाही आहेत इथं काम करणारे? ह्याचा अर्थ ह्यांच्या माध्यमातून काहीतरी घोटाळा होते म्हणून तडकाफडकी बदली झाली. त्या शिंगणेंची झाली, शिंदेची झाली आणि त्यांच्या सगळ्या टीमची झाली. का बदली झाली? ह्याची कारणं अनेक आहेत. पुनर्वसनाच्या ज्या जागा आहेत, ज्या बाकी जो जागा वाटप आहे ह्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या जागा वाटप पुनर्वसन असून दे किंवा ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जागा वाटप असून सगळ्या जागा वाटपाची कारणं शोधली पाहिजेत. त्याची पुनर्तपासणी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात महसूल बुडलेला आहे. गांधीनगर प्रकरण 175 उजगावमध्ये जे 84 साली पुनर्वसन होतं, कुणाचं पुनर्वसन? दूधगंगा प्रकल्पाने पुनर्वसन म्हणून हा सही शिक्का मारल्यामध्ये परत आहे. मग बरोबर 33 वर्षांत तिथं प्लॉटिंग कसं पडलं? तिथं वेगवेगळ्या लोकांची नावं कशी लागली? हे कोण करतंय? काही ठिकाणी तर सरपंच, काही ठिकाणी ग्रामसेवक यांनी लेआउट मंजूर केले आहेत, तहसीलदारांनी मंजूर केलेले आहेत. मग ADDP कशाला पाहिजे आपल्याला? मग आपला प्राधिकरण कशाला पाहिजे आपल्याला? एकंदरीत मोठ्या प्रमाणात महसूल बुडवायचा शासनाचा आणि तो महसूल खिशात घालायचा अशा पद्धतीने इथं कारभार चाललेला आहे. तो कुठं तर थांबला पाहिजे.